नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण 28 एप्रिल ते 4 मे दरम्यानच्या खूप महत्त्वाच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत। तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे वीकली करंट अफेअरचा। तर यामध्ये आपण खूप महत्त्वाचे 25 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आपला आजचा पहिला प्रश्न असणार आहे, तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने कोणत्या देशासोबतचा सिंधू जल करार स्थगित केला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए पाकिस्तान। या कोणत्या? तर पाकिस्तान या महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने पाकिस्तान सोबतचा सिंधू जल करार स्थगित केलेला आहे। तर पाकिस्तानी दहशतवादी गट लष्कर ए तैयबा शी निगडीत प्रतिबंधित रेझिस्टन्स फ्रंट ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे। तर मित्रांनो, यानंतर भयानक घटनेनंतर प्रमुख घोषणा आपण पाहून घेऊया। तर अटारी सीमा बंद करण्यात आली, सिंधू जल करार स्थगित आणि पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तालय बंद आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांना आठवडाभरात दिल्लीतून परतावे लागणार, उच्चायुक्तालय बंद। यानंतर पाकिस्तानचे नागरिक भारतात येऊ शकणार नाहीत आणि पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांच्या आत भारत सोडावा लागणार आहे। तर काय आहे सिंधू जल करार? तर सिंधू जल करार हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 1960 मध्ये झालेला एक ऐतिहासिक करार आहे। तर वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीने झालेल्या या करारानुसार सिंधू नदी प्रणालीतील पाण्याचे वाटप दोन्ही देशांमध्ये करण्यात आलेले आहे। तर करारानुसार झेलम, चेनाब आणि सिंधू नद्या पाकिस्तानला, तर रावी, बियास आणि सतलज नद्या भारताला वापरण्यास मिळालेल्या आहेत। यानंतर या करारामुळे दोन्ही देशांमध्ये जलवाटपावर आधारित संघर्ष टाळला गेला आणि आजही हा करार जागतिक पातळीवर यशस्वी जलवाटप कराराचा एक आदर्श मानला जातो। यानंतर पुढील प्रश्न, तर ज्ञान पोस्ट योजना कोणी सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, इंडिया पोस्टने सुरू केली आहे। नुकतीच कोणी? तर इंडिया पोस्टने। तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर ज्ञान पोस्ट योजना ही भारतीय डाक विभागाची नवीन सेवा असून तिचे उद्घाटन केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 28 एप्रिल 2025 रोजी केले। तर ही सेवा 1 मे 2025 पासून देशभरातील सर्व विभागीय डाकघराण्यांमध्ये उपलब्ध झालेली आहे। तर या योजनेचा मुख्य उद्देश आहे शैक्षणिक पुस्तके, अभ्यास साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक साहित्य यांचे रियायती दरामध्ये वितरण करून शिक्षणाचा प्रसार करणे। यानंतर पुढील प्रश्न, भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल कोठे सुरू करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, मुंबई, महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेले आहे। कोठे? तर मुंबईमध्ये। तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मुंबईमध्ये एका क्रूज जहाजाला हिरवा झेंडा दाखवून भारतातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलच्या कामकाजाचे औपचारिक उद्घाटन केले आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्राविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई। सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन। आणि राष्ट्रीय उद्याने, तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान। यानंतर आपल्या महाराष्ट्राविषयी काही महत्त्वाच्या चालू घडामोडी देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर भारताच्या GDP मध्ये हे राज्य सर्वात मोठे योगदान देणारे राज्य ठरले आहे। तर नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा देखील करण्यात आली आणि भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या वाधवण बंदराचे आपल्या महाराष्ट्रामध्ये उद्घाटन करण्यात आलेले आहे। यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रामध्ये विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन देखील केले आणि सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या आहेत।
यानंतर महाराष्ट्र हे FDI मिळविणारे सर्वात मोठे राज्य बनले आहे आणि 2025 मध्ये पुणे महाराष्ट्र येथे भारतीय लष्कर दिनाचे आयोजन करण्यात आले होते। यानंतर मित्रांनो, देशातील पहिले AI विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आले, तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये स्थापन करण्यात आले। यानंतर पुढील प्रश्न, तर गोल्ड हाऊस गाला 2025 मध्ये कोणत्या भारतीयाला सन्मानित केले जाईल, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए प्रियंका चोप्रा। कोणाला, तर प्रियंका चोप्रा। तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर भारतीय चित्रपट अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनासला तिच्या हॉलिवूड आणि बॉलिवूड मधील कामासाठी पुढील महिन्यांमध्ये गोल्ड हाऊस गाला 2025 मध्ये ग्लोबल हॅनगार्ड सन्मान मिळेल। यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न, तर 2025 सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स कोणी जिंकली, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ऑस्कर पियास्त्री यांनी जिंकली आहे। कोणी, तर ऑस्कर पियास्त्री यांनी। तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर ऑस्ट्रेलियन ड्रायव्हर ऑस्कर पियास्त्रीने 20 एप्रिल 2025 रोजी जेद्दा कॉर्निश सर्किट येथे आयोजित 2025 सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स जिंकण्यासाठी प्रभावी कामगिरी केली आहे। तर यानंतर दुसरे स्थान कोणाला मिळाले, तर मॅक्स वेस्टपेनला आणि तिसरे स्थान मिळालेले आहे चार्ल्स लेक्लेर्क यांना मिळाले आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर MS धोनीने T20 क्रिकेटमध्ये कितवा सामना खेळला आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 400वा सामना। कितवा, तर 400वा सामना। यानंतर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर MS धोनीने T20 क्रिकेटमध्ये 400वा सामना खेळला आहे, तर तो या कामगिरी करणारा चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे। तर या यादीमध्ये रोहित शर्मा पहिल्या स्थानावर आहे, तर दिनेश कार्तिक दुसऱ्या स्थानावर आहे। यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरामध्ये FIDE महिला ग्रँड प्रिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए पुणे या। कोठे, तर पुणे येथे। याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर महाराष्ट्रामध्ये पुणे या शहरामध्ये FIDE महिला ग्रँड प्रिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती। तर या स्पर्धेचा 5वा टप्पा पुणे येथे 13 ते 24 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आला होता। यानंतर पुढील प्रश्न, आशिया ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी दक्षिण कोरिया या। कोणत्या, तर दक्षिण कोरिया या। यानंतर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन दक्षिण कोरियातील गुमी या शहरामध्ये होणार आहे। तर आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन दक्षिण कोरियातील गुमी या शहरात होणार आहे। तर ही स्पर्धा 27 मे ते 31 मे 2025 या कालावधीमध्ये गुमी सिव्हिक स्टेडियम येथे पार पडेल। यानंतर आशियातील सर्वश्रेष्ठ ॲथलेट्स आणि या स्पर्धेत भाग घेतील आणि भारतानेही आपला 59 खेळाडूंचा संघ जाहीर केलेला आहे, ज्यामध्ये प्रवीण चित्रवेल, शैली सिंग आणि अविनाश साबळे यांचा समावेश आहे। तर मात्र नीरज चोप्रा या स्पर्धेत सहभागी होणार नाही। तर आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप ही 2025 पॅरिस ऑलिम्पिक पूर्वीची महत्त्वाची चाचणी समजली जाते, त्यामुळे या स्पर्धेचे महत्त्व अधिक वाढले आहे। यानंतर पुढील प्रश्न, जागतिक लसीकरण सप्ताह 2025 कधी साजरा करण्यात येत आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 24 ते 30 एप्रिल दरम्यान साजरा करण्यात आला। तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर जागतिक लसीकरण सप्ताह म्हणजे WIW हा एक जागतिक आरोग्य सेवा कार्यक्रम आहे, जो विशेषतः दरवर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे 24 ते 30 दरम्यान साजरा केला जातो, ज्याचा उद्देश आहे मुख्य लसीच्या वापरास प्रोत्साहन देणे आणि सर्व वयोगटातील लोकांना संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करणे हे आहे। यानंतर पुढील प्रश्न, अरुणाचल प्रदेशातील किती जिल्हे अधिकृतपणे मलेरिया मुक्त घोषित करण्यात आले आहेत, ज्याची घोषणा जागतिक मलेरिया दिन 2025 रोजी करण्यात आली होती, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 16। किती, तर 16। याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर अरुणाचल प्रदेशातील 27 पैकी 16 जिल्हे अधिकृतपणे मलेरिया मुक्त घोषित करण्यात आले आहेत,
तर 25 एप्रिल रोजी नाहरलागुन येथे जागतिक मलेरिया दिन 2025 निमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान ही घोषणा करण्यात आलेली आहे। तर 2027 पर्यंत अरुणाचल पूर्णपणे मलेरिया मुक्त करण्याच्या विभागाच्या उद्दिष्टाला त्यांनी दुजोरा दिलेला आहे। तर तवांग, पश्चिम कामेंग, पूर्व कामेंग, पक्के, केसांग, लोअर सुबानसिरी, क्रा दादी, कुरुंग कुमे, कमले, अप्पर सुबनसिरी, दिवांग, यानंतर व्हॅली, अंजो पूर्व, सियांग, सियांग, यानंतर नमसाई, लॉन्गडिंग आणि लोअर दिबांग व्हॅली हे मलेरिया मुक्त जिल्हे आहेत। यानंतर मित्रांनो अरुणाचल प्रदेश विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती, तर राजधानी आहे इटानगर, सध्याचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि सध्याचे राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम पटनायक। यानंतर पुढील प्रश्न, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए अनंत अंबानीजी यांची। कोणाची? तर अनंत अंबानी। तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणजेच RIL च्या बोर्डाने 1 मे 2025 पासून 5 वर्षांच्या कालावधीसाठी अनंत अंबानी यांची कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिलेली आहे। तर समूहातील पिढीच्या नेतृत्वातील बदलातील हे एक मोठे पाऊल आहे, ज्यामुळे अनंत हे अंबानी भावंडांमध्ये मूळ कंपनीत कार्यकारी भूमिका घेणारे पहिले ठरलेले आहेत। यानंतर त्यांचा कार्यकाळ 1 मे 2025 पासून सुरू होईल आणि 5 वर्षांचा असणार आहे। ठीक आहे, हे लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, तर राजा इक्बाल सिंह हे कोणत्या पक्षाचे आहेत आणि त्यांची दिल्लीचे नवीन महापौर म्हणून निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए भारतीय जनता पक्षाचे। कोणत्या? तर भारतीय जनता पक्षाचे। याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया। तर राजा इक्बाल सिंह हे भारतीय जनता पक्षाचे असून त्यांची दिल्लीचे नवे महापौर म्हणून निवड झालेली आहे। तर त्यांनी 142 पैकी 133 मते मिळवून निवडणूक जिंकली आणि काँग्रेसच्या उमेदवाराला केवळ 8 मते मिळालेली आहेत। तर आम आदमी पक्षाने महापौर निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला। तर उपमहापौरपदी भाजपचे जय भगवान यादव यांची निवड झालेली आहे। यानंतर पुढील प्रश्न, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी कुमार मंगलम बिर्ला यांना। कोणाला? तर कुमार मंगलम बिर्ला यांना प्रदान करण्यात आलेला आहे। यानंतर आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला 57 यांना एप्रिल 2024 रोजी मुंबईमध्ये विलेपार्ले पूर्व येथील दीनानाथ मंगेशकर सभागृहात आयोजित एका भव्य समारंभात प्रतिष्ठित लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर पाकिस्तान सोबतच्या वाढत्या तणावामुळे भारताने अलीकडेच कोणता लष्करी सराव सुरू केला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए आक्रमण। कोणता? तर आक्रमण। तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने म्हणजेच IAF ने सराव आक्रमण सुरू केलेला आहे। तर हा सराव मध्य प्रदेशातील मोठ्या क्षेत्रावर झाला आणि त्यामध्ये राफेल लढाऊ विमानांच्या नेतृत्वाखाली भारतीय हवाई दलाच्या मुख्य प्रवाहातील लढाऊ विमानांचा समावेश होता। यानंतर पुढील प्रश्न, ड्रीम टेक्नॉलॉजीचा पहिला भारतीय ब्रँड अँबॅसेडर कोणाला बनवण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी कीर्ती सेनॉन यांना। कोणाला? तर कीर्ती सेनॉन यांना। तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती, तर भारतीय बाजारपेठेतील आपली उपस्थिती मजबूत करण्याच्या उद्देशाने अग्रगण्य चीनी ग्रह आणि वैयक्तिक उपकरणे ब्रँड ड्रीम टेक्नॉलॉजीने बॉलिवूड अभिनेत्री कीर्ती सेनॉनची पहिली भारतीय ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषणा केलेली आहे। यानंतर पुढील प्रश्न, वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार सध्या भारतातील युवकांमध्ये बेरोजगारीचा दर किती टक्के आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 13.3% आहे। किती? तर 13.3%। तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात।
तर वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार भारतातील 15 ते 24 वयोगटातील युवकांमधील बेरोजगारी दर 13.3% असा आहे, तर उच्च शिक्षण घेतलेल्या युवकांमध्ये हा दर 29% पर्यंत पोहोचतो। तर या अहवालानुसार रोजगार निर्मितीसाठी कौशल्य आणि शिक्षण संवाद सुधारण्याची आवश्यकता आहे, तर अन्यथा भारत लोकसंख्यिकीय लाभांश गमावू शकतो। यानंतर पुढील प्रश्न, तर सिमलीपालला भारतातील कितवे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 107वे हे सिमलीपालला भारतातील राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर सिमलीपाल हे भारताचे 107वे राष्ट्रीय उद्यान आहे, तर ते ओडिशा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यात आहे। तर 24 एप्रिल 2025 रोजी याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला, तर सिमलीपाल टायगर रिझर्वचाही भाग आहे। तर क्षेत्रफळ काय आहे, तर 845.70 चौरस किलोमीटर असून हे ओडिशातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे। यानंतर मित्रांनो स्टॅटिक जीके पाहूयात याविषयी महत्त्वाचे। तर स्थापना झाली 24 एप्रिल 2025 मध्ये। स्थान मयूरभंज ओडिशा। विशेषतः काय आहे, वाघ आणि हत्ती आणि प्रसिद्ध धबधबे बरेही पाणी आणि जोरांदा। यानंतर मित्रांनो नदी आहे बुढाबालंगा नदी आणि सुरुवातीला 1979 साली टायगर रिझर्व घोषित करण्यात आलेले होते। यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, तर कोणत्या देशाने 87 पदकांसह दुसरी आशियाई योगासन क्रीडा स्पर्धा जिंकलेली आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आपल्या भारत देशाने। कोणत्या देशाने, तर आपल्या भारत देशाने। तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर भारताने दुसरे आशियाई योगासन गेम्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये 87 पदके जिंकून चमकदार कामगिरी केली आहे। तर 83 सुवर्ण पदके, 3 रौप्य पदके आणि 1 कांस्य पदक जिंकून 87 पदकांसह चमकदार कामगिरी केलेली आहे। तर टॉप मध्ये कोणते देश आहे, तर आपला भारत देश हा प्रथम क्रमांकावर, जपान द्वितीय आणि मंगोलिया हा तृतीय क्रमांकावर आहे। तर मित्रांनो कार्यक्रम कुठे झाला, तर केडी जाधव आखाडा इंदिरा गांधी क्रीडा संकुल नवी दिल्ली येथे आणि 2022 मध्ये बँकॉक थायलंड येथे पहिली आशियाई योगा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती, लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न, भारताच्या माननीय राष्ट्रपतींनी अलीकडेच कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए रविचंद्रन अश्विन यांना। कोणाला, तर रविचंद्रन अश्विन यांना। तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन यांना क्रीडा क्षेत्रातील असामान्य कामगिरीबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तर याशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनेते अजित कुमार यांना प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार प्रदान केलेला आहे। तर सोमवारी राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित एका विशेष समारंभामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संगीत, साहित्य, वैद्यक, क्रीडा आणि उद्योग यासह विविध क्षेत्रातील 71 व्यक्तींना 4 पद्मविभूषण, 10 पद्मभूषण आणि 57 पद्मश्री पुरस्कार प्रदान केले आहेत। यानंतर पुढील प्रश्न, केंद्र सरकारने पाकिस्तान देशाच्या किती यूट्यूब चॅनल्सवर बंदी घातली आहे, महत्त्वाचा प्रश्न। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी एकूण 16 यूट्यूब चॅनल्सवर। किती, तर 16। तर यानंतर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर केंद्र सरकारने पाकिस्तानच्या 16 यूट्यूब चॅनल्सवर बंदी घातली आहे। तर हे चॅनल्स भारताविरुद्ध खोटी माहिती पसरवत होते, विशेषतः 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर। तर यूट्यूबने या चॅनल्सचे भारतामध्ये प्रवेश प्रतिबंधित केले आहे, ज्यामुळे त्यांचे 6.3 कोटी सबस्क्रायबर्स प्रभावित झालेले आहेत। यानंतर पुढील प्रश्न, पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए आपल्या महाराष्ट्र राज्याने। कोणत्या, तर आपल्या महाराष्ट्र या राज्याने। तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल म्हणजेच पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। यानंतर पुढील प्रश्न, भारत देश जगामध्ये मत्स्य उत्पादनामध्ये कितव्या क्रमांकावर आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दुसऱ्या क्रमांकावर आहे। कितव्या क्रमांकावर, तर दुसऱ्या क्रमांकावर आहे आपला
भारत देश. यानंतर मित्रांनो याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर भारत जगामध्ये मत्स्य उत्पादनात दुसऱ्या स्थानावर आहे, तर चीन पहिल्या स्थानावर राहिलेला आहे. तर भारताचे वार्षिक मत्स्य उत्पादन सुमारे 8.7 दशलक्ष टन आहे. तर भारताचे मत्स्य उत्पादन मुख्यतः गोड्या आणि समुद्रातील मत्स्यावर आधारित आहे, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला महत्त्वपूर्ण योगदान मिळते. यानंतर पुढील प्रश्न, भारतातून UK मध्ये होणाऱ्या गुंतवणुकीत कोणत्या राज्यातील कंपन्यांचा वाटा सर्वाधिक आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आपला महाराष्ट्र. कोणत्या? तर आपल्या महाराष्ट्र. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर UK मध्ये होणाऱ्या भारतीय गुंतवणुकीत महाराष्ट्रातील कंपन्यांचा वाटा सर्वाधिक आहे. तर 2023च्या अहवालानुसार एकूण भारतीय थेट परकीय गुंतवणुकींपैकी महाराष्ट्राचा वाटा सुमारे 20% आहे. त्यानंतर कर्नाटक 12% आणि दिल्ली 8.6% या राज्यांचा क्रमांक लागतो. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात. तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए शंकर महादेवन आणि सोनाली कुलकर्णी यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आलेली आहे. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाने ब्रँड अँबॅसेडर म्हणून गायक शंकर महादेवन आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची नियुक्ती केलेली आहे. तर या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे सेवा हक्कांबाबत जनजागृती वाढवण्यास आणि नागरिकांचा सहभाग वाढवण्यास मदत करणे. यानंतर पुढील प्रश्न, भारतातील पहिला तरंगता घाट कोणत्या ठिकाणी बांधला जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अयोध्या. या कोणत्या ठिकाणी? तर अयोध्या या ठिकाणी. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अयोध्यामध्ये राम मंदिराच्या उभारणीनंतर भाविकांच्या संख्येमध्ये अभूतपूर्व वाढ झालेली आहे. तर गर्दी व्यवस्थापनासाठी योगी सरकारने शरयू नदीवर भारतातील पहिला तरंगणारा स्नान घाट बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर हे आधुनिक सुविधांनी सुसज्ज, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक असेल, ज्यामध्ये 300 भाविक एकाच वेळी स्नान करू शकतील. यानंतर मित्रांनो भारतातील पहिले राज्य यावर आपण महत्त्वाच्या काही चालू घडामोडी पाहून घेऊयात. तर भारतातील पहिले AI विद्यापीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये बांधण्यात आले. स्वतःचे OTT प्लॅटफॉर्म सुरू करणारे पहिले राज्य आहे केरळ. देशातील पहिले जल विद्यापीठ आहे उत्तर प्रदेशमध्ये. सेंद्रिय शेती लागू करणारे पहिले राज्य सिक्कीम आणि मरण्याचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य कर्नाटक हे राज्य. यानंतर गाय अभयारण्य स्थापन करणारे पहिले राज्य आहे मध्य प्रदेश आणि गायीला राजमाता ही पदवी देणारे पहिले राज्य आपले महाराष्ट्र राज्य. आणि विधानसभेत सांकेतिक भाषा लागू करणारे भारतातील पहिले राज्य आहे पंजाब आणि राज्य विधानसभेत भाषांतर प्रणाली लागू करणारे पहिले राज्य आहे उत्तर प्रदेश आणि ड्रोन धोरण लागू करणारे पहिले राज्य हिमाचल प्रदेश हे राज्य. यानंतर समान नागरी संहिता लागू करणारे पहिले राज्य उत्तराखंड आणि भारतातील पहिला PPP ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट इंदोर मध्य प्रदेशमध्ये आणि अनुसूचित जातींसाठी आरक्षणांमध्ये वर्गीकरण लागू करणारे पहिले राज्य ठरले तेलंगणा हे राज्य. यानंतर भारतातील पहिले संपूर्ण डिजिटल साक्षर राज्य ठरले केरळ हे राज्य. यानंतर ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले भारतीय राज्य आहे केरळ, हे लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया. तर सन 2025 मध्ये पर्यावरणासाठी नोबेल मानला जाणारा गोल्डमन पुरस्कार किती लोकांना प्रदान करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी एकूण 7 लोकांना प्रदान करण्यात आलेला आहे. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2025 मध्ये 7 जणांना पर्यावरणाचे नोबेल पारितोषिक मानले जाणारे गोल्डमन पर्यावरण पारितोषिकही देण्यात आलेले आहे. तर 2024च्या विजेत्यांमध्ये आलोक शुक्ला वन आणि आदिवासी हक्क कार्यकर्ते यांचाही समावेश आहे, ज्यांना हसदेव अरण्य चळवळीसाठी सन्मानित करण्यात आलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न, मार्क कार्नी यांची कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए कॅनडा. या कोणत्या? तर कॅनडा या देशाचे. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर बँक ऑफ इंग्लंडचे माजी प्रमुख मार्क कार्नी यांनी कॅनडाच्या निवडणुकीत विजय मिळवला आणि ते देशाचे पुढील पंतप्रधान बनले आहेत. यानंतर कार्नी यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी कन्झर्वेटिव्ह पक्षाचे नेते पियरे पॉलिन यांना
कडवी टक्कर देत ही निवडणूक जिंकलेली आहे. तर मित्रांनो, कॅनडाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर कॅनडाची राजधानी आहे ओटावा, चलन आहे कॅनेडियन डॉलर आणि गव्हर्नर जनरल आहेत मेरी सायमन. यानंतर पुढील प्रश्न, भारतातील पहिले AI भाषा मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या स्टार्टअपची निवड करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सर्वम AI. या कोणत्या? तर सर्वम AI या. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारत सरकारने इंडिया AI मिशन अंतर्गत भारतातील पहिले आधारित मॅक्रो भाषा मॉडेल लॉन्च केले आहेत. तर यानंतर LLM बेंगळुरूने आधारित स्टार्टअप सर्वम AI निवडले आहे. यामध्ये विविध भारतीय भाषा आणि संस्कृतीचा प्रचंड डेटा वापरला जाईल. यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न, प्रवाह पोर्टल कोणत्या संस्थेने सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, भारतीय रिझर्व्ह बँक या संस्थेने. कोणत्या? तर भारतीय रिझर्व्ह बँकेने. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर हे एक सुरक्षित वेब आधारित पोर्टल आहे जे RBIने 28 मे 2024 रोजी लॉन्च केले होते. तर प्रवाह हे एक एकल, सुरक्षित आणि सुव्यवस्थित प्लॅटफॉर्म प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे. यानंतर RBI विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ही भारताची मध्यवर्ती बँक आहे आणि भारतीय बँकिंग प्रणालीच्या नियमनाखाली जबाबदार नियामक एक संस्था आहे. मित्रांनो, RBIचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्रामध्ये आहे. लक्षात ठेवा, स्थापना झाली 1 एप्रिल 1935 मध्ये. गव्हर्नर आहेत सध्याचे संजय मल्होत्रा आणि पहिले गव्हर्नर होते सर ऑसबोर्न स्मिथ. आणि पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? तर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे पहिले भारतीय गव्हर्नर होते. यानंतर सध्याचे उपगव्हर्नर कोण आहे? तर M राजेश्वर राव, स्वामीनाथन जे, टी रविशंकर आणि पूनम गुप्ता हे सध्याचे उपगव्हर्नर आहेत. यानंतर पुढील प्रश्न 30वा, तर नुकतीच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, आलोक जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? तर आलोक जोशी यांची. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्र सरकारने 30 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ म्हणजेच NSAB ची पुनर्रचना केली आणि माजी संशोधन आणि विश्लेषण विंग म्हणजेच RAW प्रमुख आलोक जोशी यांची प्रमुख म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका नेपाळी नागरिकासह 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर नव्याने स्थापन झालेल्या NASB मध्ये सशस्त्र दल आणि नागरी सेवांमधील माजी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ ही भारत सरकारच्या आदेशाने तयार केलेली एक कार्यकारी संस्था आहे. यानंतर पुढील प्रश्न 31वा, तर कोणता जिल्हा देशातील पहिला AI जिल्हा ठरला असून तेथे सर्व शासकीय कार्यालयामध्ये AI प्रणालीचा वापर सुरू करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, सिंधुदुर्ग हा जिल्हा. कोणता? तर सिंधुदुर्ग. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर AI प्रणाली सिंधुदुर्ग जिल्ह्याने आत्मसात केली असून प्रशासनामध्ये त्याचा वापर करण्याचा शुभारंभ आज करण्यात आलेला आहे. तर राज्यामध्ये आणि देशात AI प्रणाली वापरणारा सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला जिल्हा ठरला आहे. तर पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने प्रशासनामध्ये AI प्रणालीचा समावेश झालेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? तर देवेन भारती यांची. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ते 1994च्या बॅचचे IPS अधिकारी असून त्यांनी ATS प्रमुख, विशेष पोलीस आयुक्त आणि सहपोलीस आयुक्त म्हणजेच कायदा व सुव्यवस्था अशी महत्त्वाची पदं सांभाळली आहेत. तर 26/11च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आणि त्यांच्या अनुभवाचा लाभ मुंबईला देखील होणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, नर्मदेश्वर तिवारी हे भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख सध्याचे बनलेले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्र दिन आणि गुजरात दिन अलीकडेच कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, 1 मे या दिवशी. केव्हा? तर 1 मे या दिवशी. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर
तर महाराष्ट्र दिन आणि गुजरात दिन दरवर्षी 1 मे रोजी साजरा केला जातो. तर 2025 मध्ये दोन्ही राज्य त्यांचा 65वा स्थापना दिवस साजरा करत आहे. तर 1960 मध्ये मुंबई प्रांताचे 2 भाग करून महाराष्ट्र आणि गुजरातची निर्मिती करण्यात आली. यानंतर दोन्ही राज्यांची निर्मिती भाषेच्या आधारावर झाली. तर मराठी भाषिक भागांचा महाराष्ट्रामध्ये समावेश करण्यात आला, तर गुजराती भाषिक भागांचा समावेश गुजरातमध्ये करण्यात आलेला आहे. यानंतर राज्य पुनर्रचना कायदा 1956 अंतर्गत राज्याच्या सीमा पारिभाषिक केल्या होत्या. यानंतर 1960 पूर्वी महाराष्ट्र हा बॉम्बे राज्याचा भाग होता, ज्यामध्ये सध्याचा महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशचा काही भाग समाविष्ट होता. यानंतर महाराष्ट्राविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी आहे मुंबई. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. सध्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन. राष्ट्रीय उद्याने आहेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान. आणि यानंतर गुजरातविषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात आपण या ठिकाणी. तर राजधानी आहे गांधीनगर गुजरातची. गुजरातचे सध्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आणि गुजरातचे सध्याचे राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. आणि राष्ट्रीय उद्यान गुजरातचे तर गीर राष्ट्रीय उद्यान, वेळवदार राष्ट्रीय उद्यान, यानंतर बनसाडा राष्ट्रीय उद्यान आणि सागरी राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न 35वा. तर कोणता देश सौर ऊर्जेपासून अंतराळात वीज निर्माण करणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, जपान हा देश. कोणता देश? तर जपान हा देश. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जपान 2025 मध्ये अंतराळातून सौर ऊर्जेचा वापर करून वीज निर्माण करण्याचा प्रयोग करणार आहे. तर या प्रकल्पामध्ये कमी कक्षेमध्ये सौर ऊर्जा संकलन करून ती पृथ्वीवर वायरलेस पद्धतीने प्रसारित केली जाणार आहे. तर हा प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यातील स्वच्छ आणि अखंड ऊर्जा पुरवठ्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. यानंतर मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे. तर आजचा प्रश्न आपण एक एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर महाराष्ट्र सरकारने सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी कोठे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक भवन आणि संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, मुंबई. कोठे? तर मुंबई. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्र सरकारने राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन आणि प्रसार करण्यासाठी मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच BKC येथे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक भवन आणि संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तर या प्रकल्पात 14,418 चौरस मीटर क्षेत्रफळावर आधुनिक कला दालने, प्रेक्षागृह आणि संशोधन केंद्र यांचा समावेश असेल. यानंतर मित्रांनो खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या वीकली करंट अफेअर्स व्हिडिओमध्ये आणि या 8 दिवसात झालेल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तर प्रश्नाकडे लक्ष द्या. तर पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कोणाशी सिंधू करार थांबवला? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न देखील मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे. तर प्रश्न असा आहे, कोणता जिल्हा भारतातील पहिला AI जिल्हा ठरला आहे? तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.